कसे आहात सगळ्यांनी? मजेत ना? आणि मजेतच राहा. हा ललितचा इंट्रोचा डायलॉग आहे, पण सोडा ते. आज आज मी प्रूव्ह करायला आलेलो आहे की मुलं पण किचनमध्ये तेहलका करू शकतात. तेहलका तेहलका ऑमलेट नाही, हा ऑमलेट. व्हेजिटेरियनचं किचन आहे हे, व्हेज बनवायचं आहे. आजची रेसिपी आहे मसाला मॅगी. तर आपण पहिला साहित्य सगळे बघू. कांदे, एक सुरी, एक चॉपिंग बोर्ड जो प्लॅस्टिकचा आहे, खराब झालेला आहे, एक टॅमॅटो, मीठ, मसाला, तेल. हे साजूक तूप नाही आहे, ह्याच्यात मी आवळे भरून ठेवलेले आहेत, ते जाऊन दे. तर पहिला मी कांदा टोमॅटो नीट चिरून घेऊ. चिरून म्हणजे कापून घेऊ. तोपर्यंत थांबा, मी लगेच कापून येतो. 1 2 3 नाही झाले 3. राहून दे, मॅन्युअलीच कापू. ठीक आहे, थोड्याने करतो. तर मी अर्धा कांदा कापलेला आहे. त्या अर्ध्या कांद्यांमध्येच माझे डोळे लाल झालेले आहेत. आणि हा कांदा मीच कापलेला आहे, कोण नाही घरात. तर मी प्रूव्ह करण्यासाठी की कांदा मीच कापला, एक कांदा मी कापणार आहे आणि हा एवढा बारीक कापलेला आहे. बारीक कापलेला आहे कांदा आणि मीच कापलेला आहे. आता हे प्रूव्ह करण्यासाठी मी व्हिडिओ करते. तर पूर्ण कांदा कापून झाल्यावरती परत व्हिडिओ स्टार्ट करेल. भांडं घेतलेलं आहे, त्यात मी तेल टाकणार आहे, तेवालं. आणि कोंबवून घेणार आहे. बरोबर शब्द वापरला आहे. त्याच्यामध्ये तेल टाकून, कांदा टॅमॅटो टाकून, थोडा मसाला टॅमॅटो कोंबवून घेणार आहे. हे तेल गरम करत ठेवलं आहे, आत्ताच लावलेलं आहे. हे तेल आहे, आता हे त्याच्यात टाकायचं आहे. तर मला माहिती नाही एक हाताने कसा टाकणार आहे मी, तरी प्रयत्न करू. आणि हा कचरा आहे त्याचा. कांदा असा घेऊया मुठीत आणि त्यात टाकूया. बघू काय होतं आहे आता ते. आपण टॅमॅटो नंतर टाकू, कारण की टॅमॅटो पाणी सोडेल, नंतर पाणी सोडेल. माहिती नाही कुठून सोडतो, पण सोडणार आहे. तर हे टाकतो आहे आणि कोंबून झाल्यानंतर लास्टला टोमॅटो टाकू. तर नंतर भेटू कोंबून झाल्यानंतर. तर कांदा टॅमॅटो कापून झालेला आहे. तर कांदा चांगला कोंबले, त्याच्यात आपण टॅमॅटो टाकणार आहोत. जर हवे असेल तर मिरची पण टाकू शकता, पण मिरची एवढीच टाका जेवढी खाऊ शकाल, नाही तर घरभर मिरचीचा. आणि मिरचीची धुरी कोणाला खायला नाही आवडत. ठीक आहे. थोडंसं असं आपलं काय करून घेतलं, काहीतरी करून घेतलं, थोडंसं ढवळून घेतलं आहे. आता ह्याच्यात टाकणार आहे मीठ आणि मसाला. तुमच्या चवीनुसार तुम्ही टाका. चमच्यामध्ये थोडं थोडं घ्या, कमी पडला तर अजून टाकू शकतात, पण एकदाच जर जास्त पडला तर काय करू नाही शकणार. मग ते देवाच्या आणि तो खाणार पण नाही. थोडासाच टाका, कारण की नंतर मॅगीचा मसाला जाणार आहे. ठेवून द्या. आणि हा मसाल्याचा डबा कधी पण झाकून ठेवायचा, झाकून म्हणजे बंद करून ठेवायचा. आता काढायचं आहे मीठ. मीठचं पण मसाल्यासारखंच थोडं थोडं टाका, कमी पडला तर टाकता येतो. हे परत मीठ टाकलेलं आहे. आमची स्टाईल अशीच असते, हाताने टाकता आणि चमचा बिमचा काय नसतं आमच्याकडे. आहे तसा बाजूला, पण नाही वापरलेला आहे. असंच ते हलवून घ्या सगळं, असं इकडे तिकडनं इकडे. असं नीट सगळीकडे लागला पाहिजे. अजून काय, आता त्याच्यात पाणी टाकायचं. तर नीट असं हलवून घ्यायचं आहे, कोंबून घ्यायचं आहे, एकदम मिक्स व्हायला पाहिजे. त्यानंतर आता थोडं कमी फ्लेम करायची आहे. कमी फ्लेम कमीच आहे आधीपासून. पूर्ण बंदच करून टाका, कारण की मला वेळ जाणार आहे. अरे मॅगीचं पॅकेट नाही. जरा 2 मिनटं थांबा, मी अर्ध्या तासात आलो मॅगीचं पॅकेट शोधून. तर मला मॅगीचं पॅकेट मिळालेलं आहे आणि त्यातला कोकेन, मी भरलेला कोकेनचा डबा आहे तो आता. आणि मी ते फाडलेला आहे, त्याचा मर्डर केलेला आहे. हा काढलेला आहे, त्याच्यातला गुड काय असतं ते माहिती नाही. आतड्या काढलेल्या आहेत मॅगीच्या. आणि हा मसाला मी त्यात टाकणार आहे, पूर्ण टाकायचं, पूर्ण टाकणार आहे. आणि सॉरी, कांदा कापल्यामुळे मला सर्दी झालेली आहे. पूर्ण टाकलेला आहे. आणि आता ह्याच्यात सगळ्यामध्ये पाणी ओतायचं आहे. नाही सॉरी, कारण की बुडली पाहिजे, हिचा जीव जायला पाहिजे, त्यासाठी पाणी टाकणार आहे त्याच्यात. असं तांब्याच्या ह्याच्यातल्या साठी असा काढायचा. हा त्यामध्ये भरलेलं पाणी असतं, ते घ्यायचं आणि बोलायचं स्वाहा. स्वाहा करून टाकायचं सगळं पाणी. अजून थोडंसं घ्यायचं, कारण की आपल्याला सुपी नाही आवडत, तरी पण थोडं टाकायला पाहिजे, कारण की पाणी अजून जाणार आहे, उडून जाणार आहे म्हणजे. तर हे बंद करायचं. साठीचं कधी पण तुम्ही पाणी घ्याल, सगळ्यात मोठं ह्याच्यावरती झाकण ठेवायचं, नाहीतर आत्या ओरडते. ठीक आहे. पुढची स्टेप आहे की गॅस लावायचा आहे. ज्या शेगडीचा आहे तोच लावायचा आणि माझ्यासारखं थांबायचं नाही. आता उडलो असतो मी आणि तुम्ही सगळे एकसाथ. पहिला स्टार्ट करायचं, जास्त बडबड नाही करायची. आणि परत अरे यार, हा उडणार आहे कधीतरी, उडवणार. परत हळू करू, वाढवायचा. आणि लहान मुलांसाठी सूचना, मोठ्यांच्याच ह्याच्यात करा. आणि ह्याला कधी हात नका लावत. गुलवरीन ता 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 नाही का, पहिला लावणं गरजेचं आहे. हे असं फिरवायचं दाबून आणि असं लावायचं. शाबाश दुर्वांग, शाबाश. आता चमचा घ्यायचा आणि हे ह्याला मर्डर करायचा. हा थोडा डोका बाहेर आहे त्याचा, तो आतमध्ये टाकून त्याला मारून टाकायचं. आणि काय नाही, थोड्या वेळाने ही मॅगी अशी सुटेल आणि मग टोपलावरती काहीतरी ठेवून झाकण बिकण ह्याला मरत ठेवायचं इथं. मी आता थोडा चव घेऊन बघितली, रशाची 1 नंबर झालेली आहे. पाणी जरा जास्त झालेलं आहे असं वाटतंय, पण ठीक आहे, सूप पिऊ आपण त्याचं. आणि 2 मिनिटात बोलते मॅगी बनते, पण ही 2 मिनिटाहून जास्त झालेली आहे अजून, पण ती मला नाही वाटत शिजली आहे. बघू, ठीक आहे. वरून मी आईला फोन लावायचा प्रयत्न केला की पुढची रेसिपी काय आहे, काय चुकलं आहे, काय बरोबर आहे, पण आई फोन उचलत नाही, माहिती नाही का. ठीक आहे. आता ही थोड्या वेळाने बनेल, मग आपण टेस्ट घेवायची आणि रिव्ह्यू करू की मॅगी कशी बनलेली आहे. तोपर्यंत जरा थांबा, कारण की मी पण अर्धा 1 तास झाला आहे मला ही मॅगी बनवायला, पण अजून बनलेली नाही आहे. बघू. सगळ्यात मेन बोलायचं तर राहून गेलं. जर ही व्हिडिओ मी बनवते ती आवडली असेल तर फॉलो करा. मला माहिती आहे इथपर्यंत कोणीच व्हिडिओ बघितलेली नाही आहे, किंवा इंस्टाग्रामला मी स्टोरी ठेवलेली असतील ती पण कोणी बघितली नाही आहे ह्याची. पण ठीक आहे, लाईक करा, काय करायचं ते करा. थोडे लाईक वाढले पाहिजे, दिसले पाहिजे. आणि माझ्यासारखं एडेगिरी करून फुल फ्लेमवरती मॅगी शिजू नका, नाही तर ती अशीच फुगेल.
जर तुम्ही लाईक नाही केलं तर मी पण आजच फुगणार आहे, कारण की मी खूप खूप मेहनत केलेली आहे आणि भूक पण खूप लागलेली आहे. तर ठीक आहे, लाईक करा प्लीज. आपली मॅगी अशी तयार आहे. मी गॅस बंद केलेला नाही आहे, थोडा ह्याच्यावरती आहे, कमी फ्लेमवरती. पण सगळ्यात मेन हा जो कचरा केलेला असतो आपण तो उचलून ठेवायचा, नाहीतर त्यावर ते समजलं. तर तो हा पहिला कचरा आपण उचलून ठेवणार आहोत. मग ही मॅगी आपण थोडी थिक करण्यासाठी लो फ्लेमवरती आपण ठेवलेली आहे आणि अजून गॅस चालू आहे. ब्लास्ट झालेला नाही अजून, घराचा वेळ आहे, त्याच्यासाठी आपण हा कचरा उचलून घेऊया. ठीक आहे, सगळं मी उचलून ठेवलेलं आहे, सगळं साफसफाई. मॅगीचं पॅकेट फक्त इथं राहिले, ते मी रबर लावून ठेवून देणार आहे. आणि ही मॅगी आपली तयार आहे. हिला थोडंसं स्टर करण्याची गरज आहे, नाही तर खाली चिपकेल बघा. चिपकली ही चिपकायला नाही पाहिजे, अशी हलवून पण जात नाही. हा ठीक आहे, झाली. आता ती थोडी हलवायची, म्हणजे खाली पाणी जाईल आणि पाणी गेल्यामुळे ते नाही चिकटणार. तर ही तयार आहे आपली मसाला मॅगी. बघण्यासाठी थँक्यू. आणि मला आता सुकाने खाऊन द्या, कारण की ते खाल्ल्यानंतर घरी येऊन आत्या मला तसं पण खाणारच आहे. जाऊन दे, ते नका दाखवायचं आपल्याला. ठीक आहे, खाताण्याची व्हिडिओ दाखवायला मला खूप लाज वाटते, तर मी खाताण्याची व्हिडिओ नाही दाखवणार आहे तुम्हाला. तर जर परत सिली मॅगीची व्हिडिओ तर लाईक करा, फॉलो तर तुम्ही तसं पण केलंच असेल इंस्टाग्रामला, म्हणून बघू शकता तुम्ही व्हिडिओ. ठीक आहे, शुभरात्री.